तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल नार्वेकर असतील अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। राहुल नार्वेकरही मतदारसंघात गाठीभेटी घेत आहेत। तसंच खरंच पक्षानं नार्वेकरांना तसे संकेत दिले आहेत का, या संदर्भात राहुल नार्वेकरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंतनी। पाहूया। महायुतीचा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा उच्च शिक्षित तरुण आणि एक कोकणी चेहरा असेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती आणि आज एक नाव समोर येत होतं ते म्हणजे राहुल नार्वेकर हे उमेदवार असू शकतात। आपल्यासोबत स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत। तिन्ही गुण तुमच्यात आहेत, तुम्ही उमेदवार असेल अशी चर्चा आहे, नेमकं काय सुरू आहे? नाही, सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आज जो आम्ही वरळी विधानसभेचा दौरा घेतला आहे तो वरळी विधानसभेत एका पक्षाचे 3-3 लोकप्रतिनिधी आमदार असूनही वरळीकरांच्या माथी केवळ निराशा आली आहे। भारतीय जनता पार्टीचा जो कोणी म्हणजे एनडीएचा जो कोणी इकडे उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी मनापासून आम्ही सर्वजण काम करू। माझा वैयक्तिक तुम्ही प्रश्न जो विचारला त्यावरती मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे। पक्षाने जर मला विधानसभेत काम करायला सांगितलं तर मी विधानसभेत काम करीन, पक्षाने जर का मला लोकसभेत केंद्रात काम करायला सांगितलं तर तिकडे काम करीन, पक्षाने जर का मला पक्ष संघटनेतला जबाबदारी दिली तर मी ती जबाबदारी पार पाडीन। जो कोणी एनडीएचा उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी आम्ही सर्वजण सज्ज राहून काम करू। तुम्ही म्हणालात 3-3 आमदार, एकदा आदित्य ठाकरे मतदारसंघात आमदार होते, मंत्री राहिलेले आहेत, काय वाटतं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं, राजकीय फायदा? आज 20-20, 25-25, 30-30 वर्ष, 40-40 वर्ष शिवसेनेचा आमदार, शिवसेनेचे नगरसेवक, उबाटा गटाचे इकडे खासदार असं असूनही जर का हे प्रश्न आपण सोडवू शकत नसलो, हे प्रश्न सोडवू शकत नाही म्हणजे न सुटणारे प्रश्न नाही आहेत, इच्छाशक्ती नाही आहे, बसल्या बसल्या मतं मिळत आहेत, कशाला या सगळं मेहनत करावी, ही जी आपली विचारधारा झाली आहे ती आता लोकच बदलतील आणि लोकांना या निराशेतून आशेचा किरण दाखवण्याकरिता आज आम्ही इकडे आलो आहोत। खूप खूप धन्यवाद सर। आपल्यासोबत स्वतः राहुल नार्वेकर होते जे आज वरळीचा दौरा करतायत आणि ते म्हणाले पक्षाची जबाबदारी देईल ती मी स्वीकारेन असं देखील त्यांनीच म्हणाले। कॅमेरा पर्सन अजित कदमसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।